Good morning students. Today we are learning the paper second of horticulture. You know that horticulture subject is divided into two parts, that is paper first and paper second. In paper first we learn fruit growing and in paper second we learn vegetable growing and floriculture. So विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच आहे की हॉर्टिकल्चर हा सब्जेक्ट दोन पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. पेपर फर्स्ट हा 100 मार्काचा आहे, पेपर सेकंड हा 100 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये 40 मार्काची थेअरी आणि 60 मार्काचं प्रॅक्टिकल असं असणार आहे. त्याचबरोबर पेपर सेकंडमध्ये सुद्धा 40 मार्काची थेअरी आणि 60 मार्काचं प्रॅक्टिकल असणार आहे. हे दोन्ही विषय मिळून आपला हॉर्टिकल्चर सब्जेक्ट हा 200 मार्क्सचा होतो. त्याच्यामध्ये 80 मार्काची थेअरी आणि 120 मार्काचा प्रॅक्टिकल असणार आहे. तर आज आपण पेपर सेकंड सुरू करणार आहोत. सो त्यातला पहिला टॉपिक आहे आपला डेफिनेशन ऑफ ओलेरिकल्चर अँड व्हेजिटेबल. सो व्हॉट इज बाय ओलेरिकल्चर? सो ओलेरिकल्चर या शब्दातला ओलेरी याचा अर्थच होतो व्हेजिटेबल अँड कल्चर मीन्स कल्टिवेशन. सो definition of olericulture is that the branch of horticulture which deals with the cultivation of vegetable crop is known as olericulture. ही डेफिनेशन आपण पेपर फर्स्ट मध्ये सुद्धा पाहिलेली आहे किंवा बघणार आहोत. तर खूप सोपी डेफिनेशन आहे लक्षात ठेवण्यासारखी की ओलेरिकल्चर मध्ये ओलेरी हा याचा अर्थच होतो व्हेजिटेबल, कल्चर मीन्स कल्टिवेशन. द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर which deals with the cultivation of vegetable crop is known as olericulture. Olericulture ही horticulture ब्रांच आहेत. There are the 4 branches of horticulture: pomology, olericulture, floriculture and preservation. तर त्यातली olericulture ही एक ब्रांच आपण पेपर सेकंड मध्ये पाहतोय. सो इट इज द डेफिनेशन ऑफ olericulture. Then next definition is that व्हेजिटेबल. व्हॉट इज बाय व्हेजिटेबल? व्हेजिटेबल म्हणजे आपण म्हणतो भाजीपाला, पण भाजीपाला याची सुद्धा एक व्याख्या आहे. द टर्म व्हेजिटेबल इज डिफाइंड ॲज व्हेजिटेबल इज अप्लाइड टू इडिएबल हर्बेसियस प्लांट्स ऑर पार्ट्स देअर ऑफ विच आर कॉमनली यूज्ड फॉर culinary purpose. The term vegetable is defined as vegetable is applied to edible herbaceous plant. व्हेजिटेबल म्हणजे काय आहे तर इडिएबल हर्बेसियस प्लांट्स म्हणजे जे खाण्यायोग्य असेल आणि हर्बल प्लांट्स आहे किंवा त्यांचे प्लांट पार्ट्स देअर ऑफ विच आर कॉमनली यूज्ड फॉर क्युलिनरी पर्पज, किंवा त्यांचे जे काही प्लांट पार्ट असतील, लीव्ज असेल, फ्रूट असेल, स्टेम असेल, तर ते आपण क्युलिनरी पर्पजसाठी यूज करतो. म्हणजे आपल्या किचनमध्ये शिजवून अन्न ते खाल्लं जातं, तर त्यासाठी क्युलिनरी पर्पज आपण असं म्हणतो. तर म्हणजे व्हेजिटेबल म्हणजे काय? इट इज अ इडिएबल हर्बेसियस प्लांट्स, खाण्यायोग्य असलेले हर्बल प्लांट्स, अँड आल्सो देअर पार्ट्स आर यूज्ड फॉर दी क्युलिनरी पर्पज. सो इट इज कॉल्ड ॲज डेफिनेशन ऑफ व्हेजिटेबल. सो हिअर these two definitions are very important. You have to recite these definitions. Then next topic, that is the importance of vegetable in human diet. So there is a very good importance of vegetable in our life in human diet. व्हेजिटेबल्स इम्पॉर्टन्स हे आपल्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे की कारण दे आर कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह फूड्स. भाजीपाला जर नसेलच तर त्याच्यामधले जे काही विटॅमिन्स मिनरल्स असते ते आपल्याला मिळू शकत नाही. सगळ्यात जास्त सोर्स कोणता आहे? कारण आपल्याला इटिंगसाठी बऱ्याच वेळा व्हेजिटेबल्स आपण खात असतो, तर त्याच्यामधून जे काही सगळे विटॅमिन्स मिनरल्स असतात ते आपल्याला त्यातून मिळत असतात. सो व्हेजिटेबल्स आर प्रोटेक्टिव्ह फूड्स. त्याला आपण म्हणजे संरक्षणात्मक फूड असं म्हणतो. दे आर नॅचरल सोर्स ऑफ विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स इन लार्ज क्वांटिटीज विच आर इसेन्शियल फॉर मेंटेनिंग हेल्थ. जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की व्हेजिटेबल्समध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आहेत की जे आपल्या बॉडीसाठी आवश्यक घटक असतात. इन लार्ज क्वांटिटीज दे आर प्रेझेंट इन दिस व्हेजिटेबल अँड दे आर रिक्वायर्ड फॉर
मेंटेनिंग आवर हेल्थ. आपली जे काही आरोग्य आहे, हेल्थ आहे, तर ते मेंटेन करण्यासाठी हे विटॅमिन्स मिनरल्स आपल्याला गरजेचे आहेत, आवश्यक आहेत. सो विचार जर आपण केला तर इंडिया इज अ प्रायमरी ॲग्रिकल्चरल बेस्ड कंट्री. इंडिया हा कृषीप्रधान देश आहे. ॲग्रिकल्चर हा त्याच्यामध्ये मोठा व्यवसाय आहे. सो मोस्ट ऑफ द इंडियन्स आर व्हेजिटेरियन अँड दॅट इज व्हाय व्हेजिटेबल्स आर मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर कंट्री. आपल्या इंडियामधले बरेचसे लोक हे व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे त्यांना व्हेजिटेबल्स खाणं महत्त्वाचं असतं किंवा त्यांची रिक्वायरमेंट आहे ती व्हेजिटेबल्सकडे जास्त असते. सो दॅट्स वाय व्हेजिटेबल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर कंट्री. आपल्या देशामध्ये व्हेजिटेबल्स हा खूप महत्त्वाचा घटक आहे. ॲट प्रेझेंट द डाएट ऑफ ॲव्हरेज इंडियन्स आर इम्बॅलन्स्ड ॲज इट कंटेन्स मेनली ऑफ सिरियल्स. जर आजचा संतुलित आहार बघितला आपण, ॲज प्रेझेंट डाएट जर बघितलं, ॲव्हरेज जर पाहिलं आपण, तर इंडियन्स आर इम्बॅलन्स्ड, म्हणजे इंडियातील लोक हे इम्बॅलन्स आहेत. बिकॉज दे कंटेन्स मेनली ऑफ सिरियल्स, कारण त्यांच्या आहारात जास्त प्रमाणात सिरियल्स असतात, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, जे काही हे घटक आहेत, तर यांचं प्रमाण त्यांच्या आहारामध्ये जास्त असतं ॲज कम्पेअर टू व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. अँड ॲव्हरेज इंडियन कन्झ्युम्स 375 grams of cereals, while the daily consumption per head of vegetables and fruits in advanced countries is 316 grams and 362 grams respectively. आपल्या देशामध्ये 375 ग्रॅम ऑफ सिरियल्स हे दिवसाला इंडियन्स लोकांकडून खाल्ले जातात. पण जर आपण विचार केला तर बाहेरच्या देशामध्ये संतुलित आहाराच्या दृष्टिकोनातून इन अदर कंट्रीज, ॲडव्हान्स कंट्रीज 316 ग्रॅम अँड 362 ग्रॅम रिस्पेक्टिव्हली व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स कन्झ्युम केलं जातं. पण आपल्या देशामध्ये काय होतं, तर सिरियल्स जास्त कन्झ्युम केले जातात. पण इन ॲडव्हान्स कंट्री व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स जास्त प्रमाणात कन्झ्युम केले जातात. त्यामुळे त्यांची इम्युनिटी पॉवर, प्रतिकारशक्ती किंवा त्यांची हेल्थ चांगली राहते. बट इन इंडिया इट इज ओनली 50 ग्रॅम अँड 80 ग्रॅम. जसं ॲडव्हान्स कंट्रीमध्ये 360 ग्रॅम व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले जातात आणि 362 ग्रॅम फ्रूट्स कन्झ्युम केले जातात. पण आपल्या देशात जर विचार केला, भारतामध्ये, तर ओनली 50 ग्रॅम ऑफ व्हेजिटेबल्स कन्झ्युम केले जातात आणि 80 ग्रॅम ऑफ फ्रूट्स कन्झ्युम केले जातात फॉर पर डे. एका दिवशी आपण एवढंच कन्झ्युम केलं जातं. ॲक्च्युअल रिक्वायरमेंट त्याची काय आहे, the individual person should consume about 150 ग्रॅम ऑफ लिफी व्हेजिटेबल. कमीत कमी त्याने 115 ग्रॅम लिफी व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजेत. 115 ग्रॅम 150 ग्रॅम ऑफ अदर व्हेजिटेबल. अदर व्हेजिटेबलमध्ये मग तुमचे फ्रूट व्हेजिटेबल आले, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स असतात, तर ते कन्झ्युम करणं त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. अँड 75 ग्रॅम ऑफ रूट व्हेजिटेबल. जे रूट व्हेजिटेबल आपण म्हणतो, रॅडिश असेल, मुळा असेल, गाजर असेल, तर ते आपल्याला रूट व्हेजिटेबलसुद्धा 75 ग्रॅम फॉर बॅलन्स डाएट शुड बी कन्झ्युम्ड. बॅलन्स डाएटसाठी आपल्याला हे तिन्ही प्रकार व्हेजिटेबल्सचे खाणं गरजेचं आहे. 115 ग्रॅम लिफी व्हेजिटेबल्स आणि 115 ग्रॅम अदर व्हेजिटेबल्स अँड 75 ग्रॅम ऑफ रूट व्हेजिटेबल्स. तर अशा प्रकारे हा टोटल बॅलन्स डाएटचा आहार आहे की याच्यामध्ये आपल्या व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स व्यवस्थित कन्झ्युम करता आले पाहिजे. पण नाव इन इंडिया इट इज नॉट हॅपन बिकॉज वी कन्झ्युम्स मोस्ट ऑफ दी सिरियल्स. सो दॅट्स वाय in human diet or the balanced diet of Indians is not good, but it is very important according to health. म्हणजे हेल्थच्या दृष्टिकोनातून आपल्याला व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स कन्झ्युम करणं फार आवश्यक आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट्स वाय इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेबल इन ह्युमन डाएट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे कंटेन्स most of the vitamins, minerals, carbohydrates, proteins. All these parts are present in vegetables, which essential for our maintaining health. If there is any deficiency of minerals, vitamins, so it gives the disorders to our body.
So vegetable occupies only about 2.5 to 3% of the total cropped area in the country, which is very insufficient to meet national requirement. आपल्या देशामध्ये व्हेजिटेबल ऑक्युपाईज ओनली अबाउट 2.5 to 3% ऑफ दी टोटल क्रॉप्ड एरिया. जेवढा देशामध्ये टोटल क्रॉप्ड एरिया आहे तर त्याच्यामध्ये फक्त 2.5 ते 3% एरिया हा व्हेजिटेबलच्या अंडर वापरला जातो किंवा व्हेजिटेबलसाठी यूज केला जातो, विच इज व्हेरी इनसफिशियंट टू मीट नॅशनल रिक्वायरमेंट. जसं आपण वरती म्हटले की इंडिया इज ॲग्रिकल्चर बेस्ड कंट्री अँड मोस्ट ऑफ दी इंडियन्स आर व्हेजिटेरियन. आपल्या देशामध्ये बरेचसे लोक हे व्हेजिटेरियन आहेत. तर त्यांची जी रिक्वायरमेंट आहे नॅशनल रिक्वायरमेंट कंप्लीट करण्यासाठी एवढ्याच एरियामध्ये व्हेजिटेबल्स प्रोडक्शन करणं हे फार कमी आहे आणि याच्यातून टोटल रिक्वायरमेंट जे नॅशनल रिक्वायरमेंट आहे अबाउट द व्हेजिटेबल्स इट इज नॉट completed. So here we have to increase this total cropped area of the vegetables. So that's why importance of vegetable are very important in human diet. So today we stop here. I hope you understand this lecture. Thank you.